मी तुमच्या समोर शेतकरी जीवनाची व्यथा सादर करीत आहे. शेतकरी म्हटलं की जगाला ज्यानं पोषण्याचा वसा घेतलेला असतो असा शेतकरी स्वतः मात्र उपाशी अनवाणी दरिद्राचं जीवन जगतो. परंतु जगाला वाचवण्यासाठी, जगाचं पोट भरण्यासाठी त्याचा संघर्ष अविरत चालू असतो. इतका संघर्ष चालू असतो की त्याच्या संघर्षाच्या कहाण्या ऐकताना वाचताना डोळ्यातून अश्रू गळतात. आणि ऐकणारे वाचणारे नुसतेच डोळ्यातून पाणी ओघळतात, परंतु त्याची अश्रू वेदना ते त्याला एकट्यालाच सहन करावी लागते. सहन करावी लागते. आणि तशीच वेदना त्याच्या हृदयातून, त्याच्या काळजातून मी तुम्हाला सादर करीत आहे. अश्रूंची बळबळ, हृदयाची तळमळ. अश्रूंची बळबळ, हृदयाची तळमळ, भुकेच्या आगीची पोटात वळवळ. अश्रूंची बळबळ, हृदयाची तळमळ, भुकेच्या आगीची पोटात वळवळ. तरीही शेतकरी राजा कसा, तरीही शेतकरी राजा कसा, तरीही सर्वांनाचा पोषण्याचा घेतला त्यानं वसा. अश्रूंची बळबळ, हृदयाची तळमळ, अश्रूंची बळबळ, हृदयाची तळमळ, भुकेच्या आगीची पोटात वळवळ. मग शेतकरी राजा कसा, तरीही सर्वांना पोषण्याचा घेतला त्यानं वसा. राजानं न चुकता काळ्या आईची भरायची नुसती ओटी. राजानं न चुकता काळ्या आईची भरायची नुसती ओटी. ओटी भरणाराच झोपी जातो रिकाम्या पोटी. ओटी भरणाराच झोपी जातो रिकाम्या पोटी. पिकवणाऱ्याचा माल विकत घेणारेच बांधतात माडीवर माडी. पिकवणाऱ्याचा माल विकत घेणारेच बांधतात माडीवर माडी. पिकवणाऱ्याच्या बायकोच्या अंगावरून मात्र कधी जात नाही फटकी साडी. म्हणून सांगतो नुसताच शेतामध्ये नका करत जाऊ खरडा. म्हणून सांगतो नुसताच शेतामध्ये नका करत जाऊ खरडा. तुमचं रक्त शोषणाऱ्यांना, माझं रक्त शोषणाऱ्यांना तुम्हीच आणि आपण सगळे आपल्याच हाताने भरडा. धन्यवाद.